मुंबई पुणे एक्सप्रेसची एक लेन खुली करून द्या अशी मागणी मराठा आंदोलकांकडून केली जाते। तर आंदोलकांना जुन्या हायवेने जाण्याची पोलिसांनी सूचना केली आहे। मात्र एक्सप्रेसवेने मुंबईला जाण्यासाठी आंदोलक आग्रही असल्याचं दिसतंय। मराठा आंदोलक हे लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत, पण त्याच्यासाठी जो एक्सप्रेसवे आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे, या एक्सप्रेसवेवरची एक लेन आम्हाला म्हणजे हे जे सर्व आंदोलक आहेत त्यांना खुली करून द्या अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते। पण पोलिसांकडून सूचना दिल्या जातात ते म्हणजे जुन्या मुंबई पुणे महामार्ग जो आहे त्या मार्गावरून मुंबईच्या दिशेने जा अशा सूचना पोलिसांनी आंदोलकांना केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल, कारण एक्सप्रेसवेने मुंबईला जाण्यासाठी आंदोलक आग्रही दिसतात। आज या ठिकाणावर आमचे रस्ते काहीतरी 2-3 मार्गाने बदलतात आणि वेळेवर सांगतात, तर त्यामुळे मी या ठिकाणी या राज्य सरकारचा निषेध जाहीर असा मराठा समाजाच्या वतीने मी करतो। राज्याचे जबाबदार मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेब, तुम्ही आमचे कोणीतरी रक्ताचे लागता। बाकी सरकार बद्दल मी जास्त बोलणार नाही, सरकार किती पक्षाचं आहे, नेमकं काय सुरू आहे, पण खबरदार माझ्या मराठा समाजाच्या एकाही बांधवाला जर त्रास झाला तर याद ठेवा की गाठ 5 कोटी मराठ्यांची आहे। तर आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने मराठा आंदोलक हे एक्सप्रेसवेची मागणी करताना दिसतात। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भरत गोरेगावकर हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। भरत, काय सांगाल, हा जो मोर्चा आहे तो मुंबईच्या अगदी जवळ आल्याचं पाहायला मिळतं आणि मुंबईमध्ये येण्यासाठी एक्सप्रेसवेची एक लेन आम्हाला द्या, खुली करून द्या अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते। नेमकं काय म्हणणं आहे या मराठा समाज बांधवांचं? फराह, मनोज जरांगे पाटील हे लोणावळ्यामध्ये सकाळी दाखल झालेले आहेत। अवघ्या थोड्या वेळामधनं लोणावळ्याहून ते मुंबईकडे जायला निघणार आहेत आणि महाराष्ट्र प्रशासन आणि पोलिसांनी जो मार्ग मनोज जरांगे पाटील आणि लाखो मराठा समाज बांधवांना दिला आहे त्यानुसार ते मुंबई एक्सप्रेस हायवेच्या ऐवजी मुंबई पुणे जुना जो मार्ग आहे त्यावरनं जाण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आलेल्या होत्या। सध्या मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तिथेच एक्सप्रेसवे आणि जुना हायवे एकत्र येतो। दृश्यांमधनं आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जवळपास हजारो गाड्या आतापर्यंत लोणावळ्याकडनं मुंबईकडे गेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मराठा समाज बांधव आहेत। पोलीस बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहू शकताय। मी ज्या ठिकाणी उभा आहे हाच तो पॉइंट आहे जिथून एक्सप्रेसवेवरती रस्ता जातो। सकाळी काही मराठा आंदोलकांनी ही आग्रही भूमिका पोलिसांकडे धरली होती की आमच्यासाठी एक्सप्रेसवेवरची एक लेन आहे ती चालू करून द्या, आम्ही ह्या लेनवरनं जाऊ। मात्र प्रशासनाने त्यांना वारंवार विनंती केली की आपल्यासाठी मुंबई पुणे जुना मार्ग उपलब्ध करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्या मार्गाचा अवलंब करावा। म्हणून जवळपास तासभर अधिक कालावधीत मराठा समाज बांधव आंदोलक या रस्त्यावरती ठिय्या देऊन बसले होते। मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यानंतर जरांगे पाटील यांच्यापर्यंत ही चर्चा केली आणि कुठेतरी आता या चर्चेतून एक निष्पन्न निघालाय की मराठा आंदोलकांनी आता जुन्या महामार्गाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे जे शेकडो हजारो समाज बांधव या ठिकाणी बसले होते त्यांनी आता जुन्या मार्गावरून मुंबईकडे कूच करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे। त्यामुळे एकीकडे लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे थोड्या वेळात सभेमध्ये काय संबोधित करतायत याची उत्कंठ लागलेली असताना त्यांच्या समवेत आलेले जे लाखो मराठा समाज बांधव आहेत मात्र आपण मागे जर बघितलं तर हे जे आंदोलक आहेत ते एक्सप्रेसवरून जाऊ द्या अशी मागणी करताना दिसत आहेत आणि पोलीस त्यांची समजूत काढताना दिसत आहेत। तर पोलिसांना त्यांची समजूत काढण्यामध्ये यश आलेला आहे का असा माझा पुढचा सवाल आहे। आणि दुसरं म्हणजे आता ट्रॅफिक सुद्धा निवळताना दिसते, सध्या काय स्थिती आहे तिकडे? निश्चित स्वरूपामध्ये पोलिसांनी जी चर्चा मराठा आंदोलकांकडे केली होती या ठिकाणी जे उपस्थित होते सुरुवातीला जवळपास तास ते 1.5 तास त्यांनी ठिय्या आंदोलन केला होता। मात्र या ठिकाणचे पोलीस अधीक्षक वरिष्ठ अधिकारी हे लोणावळ्यापर्यंत गेले होते। त्यांनी थेट जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कोर कमिटीसोबत चर्चा केली आणि त्यानंतर यामध्ये एक तोडगा निघालेला आहे। या ठिकाणचे जे आंदोलक होते त्यांनी पोलिसांची भूमिका मान्य केलेली आहे, अशा सूचना त्यांना आंदोलनकर्त्या कोर कमिटीकडून आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता हे आंदोलक जुन्या मार्गानेच मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। फराह, निश्चितच भरत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।